राजांना वंदन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले. आणि खरं म्हणजे अध्यक्ष पदाचा एक गरिमा आहे. एक अध्यक्षपद हे म्हणजे सगळ्यात आपल्या या सभागृहाला एक आदर्श असं हे अध्यक्षपद आहे. आणि अशा वेळेस हा ठीक आहे, जनतेने तर सगळ्यांनीच या आपल्या आजच्या नियुक्तीचं स्वागत केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने लोकभावनेची कदर केली पाहिजे. आणि म्हणून लोकभावनेची दिशा लोकांना वेळेच कळली असती, वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती, असंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय, त्याला अधिक आपण संपन्न केलं. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे. या राज्याला मोठा फायदा आता होईल. 2.5 वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही समान न्याय व तत्वाने वागणूक दिली, त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो आपलं. नाना यापुढे देखील आपल्याला देखील समान न्याय समान वागणूक आमचे अध्यक्ष महोदय देतील असा विश्वास बाळगा आपण. खरं म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे, शिवछत्रपतींची भूमी आहे. ही रामशास्त्री प्रभूंनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामा नये, कधीच पडणार नाही. कारण मी आपल्याला आठवण करून देतो, संविधान संविधान म्हणून बोलणारे, संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत नाही. हे बाबासाहेबांचं संविधान आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय, राज्याचा कारभार चालतोय. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होतात, सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, त्यांच्या घटनेमुळे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली, कोणी ठेवली? 50-60 वर्षात कधी ठेवली आठवण? ज्यांचं सरकार होती, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014ला आले. त्या 2015 पासून संविधान दिन सुरू केला. संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला. मग संविधान बचाव, अरे बाबा काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना 2दा पराभूत केलं, 2दा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे जळकं घर आहे, लांब राहा. आता तुम्ही विचार करा बाबासाहेबांचं म्हणण्याचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आता आपण तालुका निहाय, किरण जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला, ते म्हणाले जिल्हा निहाय तालुका निहाय संविधान मंदिर आपण बांधतोय, बाबासाहेबांचा सन्मान करतोय.
आणि बाबासाहेबांनी ज्या दलित, शोषित, पीडित, जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे. आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललंय, पण विधानसभेत आपण प्रयत्न केला. ते काय कुठले ते लाल कलरचे एक संविधान आणलं होतं, त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती. ते आता मी त्याच्यामध्ये जात नाही मी. आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली त्या सगळ्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वाच्या तस्विरी इकडे आहेत. आणि त्या पुतळ्यांना, तस्विरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण. आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते. आणि या पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे व पौरोहित्य करत. आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या 288 जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष एक महत्त्व आहे. हे कायदे मंडळ आहे. इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो. छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे. विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे, विनंती आहे, जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या. आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या. आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे. आणि म्हणून जनभावनेची कदर करा. आरोपापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा. जिथं सरकार काही चुकत असेल, जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ. आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत, जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता, आपल्या सूचना करू शकता. एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया. अध्यक्ष महोदय, विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत. नवीनही तरुण आपले आमदार निवडून आलेत. काही जुने आहेत, कोणी चौकार मारलाय, कोणी षटकार मारलाय आणि कोणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत. 7 वेळा निवडून आलेत. आणि कालिदास किती वेळा आले? 9 वेळा. हा, म्हणून तुम्ही आता आज स्पीकर म्हणून होते. तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होतात, यावेळेसही होता. पण नाही, असं नका करू. परमनंट नका, परमनंट प्रोटेम. आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय, आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप काही शिकता येईल. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी हे सभागृह तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहते. जनतेचा आवाज इथं घुमला पाहिजे, समस्यांची तड लागली पाहिजे, अन्यायाला थारा इथं असता कामा नये. कारण या सभागृहाचा एक वेगळा डेकोरम आहे, या सभागृहाची एक वेगळी गरिमा आहे, त्या सगळ्या सभागृहाचं एक वेगळं पावित्र्य आहे. आणि त्यामुळे हे पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे. माझी तीच भावना आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाने देखील याचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण कायदेतज्ञ आहात, मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी. आपल्या ज्ञानाचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल. आणि मी हेही म्हणेन, तुम्ही म्हणजे जास्ती अतिशयोक्ती नाही, परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात. आणि म्हणून मी अरे झाकलं नाही, वरती बसलेले आहेत, चमक थांबणार नाही. आणि म्हणून हा लौकिक कायम राहील अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील. आणि
मी एवढंच सांगतो की कोणी असो, सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष. आणि म्हणून नानाजी, 5 वर्ष आहे का तसा? तुमचं पण ऐकू, आम्ही तुमचं पण ऐकू, आणि तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा. ते योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकत नाही म्हणून अशी परिस्थिती झाली. अशी परिस्थिती झाली. म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या